नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. किडनी तस्करीत मोठा भांडाफोड. पद्मश्री नामांकित डॉक्टरच रॅकेटमध्ये बडे मासे पोलिसांच्या रडारवर. किडनी विक्री प्रकरणात देशातील 2 प्रतिष्ठित डॉक्टरांची नावं समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील आणखी काही बडे मासे पोलिसांच्या रडारवर आले. या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. कोलकाता येथील ज्या पॅथॉलॉजीमध्ये रक्त चाचण्या करण्यात आल्या होत्या तिथं तपासासाठी नागभीड तालुक्यातील रोशन पुढे यांना घेऊन विशेष तपास पथक आज बुधवारला रवाना झालं. दरम्यान किडनी विक्रीत कोट्यावधी रुपयांची तस्करी होते. 5 ते 8 लाख रुपये पीडितांच्या हातात पडत असल्याचं समोर आलं. या प्रकरणातील दिल्लीतील आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांचं नाव उघड झालं. त्यांचं नाव सन 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराच्या नामांकन यादीत होतं. रोशन कुडे यांच्या कंबोडियातील किडनी विक्री प्रकरणातून देशभर पसरलेल्या मानवी अवयव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात सोलापूर येथून अटक करण्यात आलेला रामकृष्ण सुंचू उर्फ डॉक्टर कृष्णा यांच्या ऑल डिटेल्समध्ये दिल्ली येथील डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांचं नाव पुढे आलं. त्यानंतर पोलीस तपासात तामिळनाडू राज्यातील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राजरत्नम गोविंदस्वामी यांच्याशी संबंधित दुवे समोर आले. डॉक्टर राजरत्नम यांच्या रुग्णालयात बेकायदेशीररित्या किडनी काढून प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती तपासात उघड झाली. पंजाबमधील मोहाली येथून अटक करण्यात आलेल्या हिमांशू भारद्वाज यांच्यावर जुलै 2022 मध्ये याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आतापर्यंत तपासात या रुग्णालयात 15हून अधिक बेकायदेशीर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान या दोन्ही डॉक्टरांच्या अटकेसाठी विशेष तपास पथक रवाना झालं होतं. 29 डिसेंबर रोजी डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांना दिल्लीत अटक करण्यात आली. मात्र पहाटे 4 वाजता खराब हवामानामुळे विमान उड्डाण करू न शकल्यानं त्यांना 24 तासांच्या आत चंद्रपूर न्यायालयात हजर करणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांना दिल्लीतील रोहिणी न्यायालयात हजर करण्यात आलं. यासाठी अतिशय तातडीनं रात्री एक पोलीस उपनिरीक्षक या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती न्यायालयात सादर करण्यासाठी दिल्लीत पोहोचला. डॉक्टर रवींद्र पाल सिंग हे अत्यंत प्रतिष्ठित डॉक्टर असून ते तपासात सहकार्य करतील असं नमूद करत न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. 2 जानेवारी रोजी चंद्रपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यांचा मोबाईल तपास पथकानं ताब्यात घेतला. डॉक्टर रवींद्र पाल सिंग हे मॅक्स हेल्थकेअर येथे यकृत, आग्नेयाशय, पित्तनलिका शस्त्रक्रिया विभागाचे प्रिन्सिपल कन्सल्टंट असून जटिल गॅस्ट्रो शस्त्रक्रियांमध्ये तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वैद्यकीय सेवेची दखल घेत 2022 मध्ये त्यांचं नाव पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकनात समाविष्ट करण्यात आलं होतं. दुसरीकडे तमिळनाडू येथील डॉक्टर राजरत्नम गोविंदस्वामी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. डॉक्टर राजरत्नम यांच्या कुटुंबातील एक सदस्य राज्यात मंत्री असल्यानं राजकीय दबावामुळे तपास पथकाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचण येत असल्याची 6 महिन्यांपूर्वी डॉक्टर राजरत्नम यांचं नाव बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणात पुढे आलं होतं. मात्र त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होऊ शकली नाही. दरम्यान कृष्णा व हिमांशू भारद्वाज यांच्या व्यतिरिक्त देशात किडनी विक्रीसाठी कार्यरत असलेली मोठी साखळी असल्याचं तपासात समोर आलं. उपरोक्त दोन्ही डॉक्टर तपास पथकाला लागल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते. रामकृष्ण सुंचू उर्फ कृष्णा यांनी कंबोडियात स्वतःची किडनी विकल्यानंतर या रॅकेटमध्ये सहभाग घेतला. आणि आतापर्यंत 16 जणांना किडनी विक्रीसाठी कंबोडियात पाठवलं. कोरोनानंतर तो तिथे जाऊ शकला नाही. मात्र पैशाच्या हव्याच्यामुळे त्यानं देशातील अनेक किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांची आरोग्य तपासणीच्या नावाखाली भेट घेण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये कृष्णानं डॉक्टर रवींद्र पाल सिंग यांच्या रुग्णालयात तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी कंबोडियात किडनी विकल्याची माहिती दिली. त्यावर अनेक रुग्ण किडनी डोनरच्या प्रतीक्षेत असल्याचं डॉक्टर रवींद्र पाल यांनी सांगितलं. याच क्षणापासून दोघांमध्ये संपर्क वाढला. ते मोबाईल चॅटिंगद्वारे सातत्यानं संपर्कात होते. डॉक्टर रवींद्र पाल हे डॉक्टर राजरत्नम यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करत असत. त्यांच्या प्रवासासाठी मेक माय ट्रिपवरून विमान तिकीटाचं बुकिंग कृष्णाच करत असे. आतापर्यंत 20हून अधिक वेळा डॉक्टर राजरत्नम त्या ठिकाणी गेल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे या किडनी प्रकरणातील पीडितांची संख्या मोठी असण्याची भीती व्यक्त केली जाते. रोशन कुडे यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ येत्या 3 जानेवारी रोजी मिंतूर ते नागभीड पायदळ मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कुडे यांचे स्थानिक मान्यवर सहभागी होणार आहेत. या मोर्चात रोशन कुडे यांच्यासोबत किडनी विकलेल्या 5 युवकांनी सहभागी होण्याची तयारी दर्शवली. मात्र मंगळवारी नागपुरात येण्यासाठी ठरलेले युवक प्रत्यक्षात आले नाहीत. 5 पैकी केवळ 1 युवक नागपुरात पोहोचला होता. मात्र इतर सहकारी न आल्याचं लक्षात येतात तोही परत गेल्याची माहिती आहे. तसेच पोलीस चौकशीला सामोरं जावं लागेल या कारणामुळे युवक मोर्चात सहभागी होण्यासाठी आले नसावे असा अंदाज व्यक्त केला जातो.